हुतात्मा स्तंभाचा थोडासा इतिहास म्हणून आपण समजून घेऊया. प्रिय मातृभूमीला दास्यमुक्त करण्यासाठी साम्राज्य सत्तेशी झालेल्या प्रदीर्घ संग्रामात समर्पित कार्य केलेल्या हुतात्म्यांचे बलिदान हा इतिहासातील अमूल्य ठेवा आहे. नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरणाऱ्या या इतिहासात पालघर तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानींचे योगदानही मोठे आहे. स्वातंत्र्य संग्रामाचे अखेरचे पर्व सुरू झाले ते महात्मा गांधींच्या चले जाव च्या घोषणेने. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून करेंगे या मरेंगे चा नारा दिला गेला आणि हे लोण गावोगावी पसरले. स्वातंत्र्य संग्रामाच्या या आंदोलनासाठी पालघरचे अनेक देशभक्त नेते आणि तरुण सक्रिय होते. गुप्त बैठकीद्वारा 14 ऑगस्ट 1942 रोजी मोर्चाचे आयोजन ठरले. पालघरच्या वळण नाक्यावरून हा मोर्चा निघाला. नेत्यांना अटक झाली होती तरीही आलेवाडी, नवापूर, नांदगाव, सातपाटी, शेगाव तसेच केळवा, माहीम, वडलाई, एडवण येथून आलेल्या 8 ते 10 हजारांचा समुदाय निर्धाराने मोर्चाने आताच्या हुतात्मा स्तंभाजवळ आला. साम्राज्यशाहीचा धिक्कार असो अशी सर्वांनी एकमुखाने गर्जना केली. आता मोर्चाला नेता उरला नव्हता. प्रत्येक सैनिकच सेनापती होता. चौताळलेल्या सिंहासारखा देशाने मोर्चा चौकाच्या दिशेने सरकला. 15-20 तिरंगी झेंडे सरसावले. राष्ट्र सेवा दलाच्या मुली आणि मुलांचा समूह या मोर्चात मिसळला. दुपारी 12:30च्या सुमारास आल्मिरा या अँग्लो इंडियन अधिकाऱ्याच्या उद्धट शिवराय भाषेने तरुण खवळले व त्यामुळे पोलीस लाठी हल्ला करीत सत्याग्रहीवर तुटून पडले. या लाठी हल्ल्याने अनेक जण रक्तबंबाळ झाले व त्यामुळे संतप्त जमावाने दगडविटांनी प्रतिकार केला. हे पाहताच प्रांत ऑफिसर शेख यांनी गोळीबाराचा आदेश दिला आणि भीषण नाट्य घडले. लाठी हल्ला सुरू झाला तेव्हा नांदगावच्या सेवा दलाचा शाखा प्रमुख गोविंद गणेश ठाकूर आघाडीवर होता. तो चित्त्यासारखा चपळ होता. पोलिसांच्या साखळीतून झटकन झेप घेऊन तो पलीकडे गेला. वंदे मातरम अशी गर्जना करीत ध्वज उंच करून पुढे मुसंडी मारण्याचा त्याने प्रयत्न केला. पोलिसांच्या लाट्यांना त्याने दाद दिली नाही. त्याच्या हातातील राष्ट्रध्वज काढून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण त्याची पकड घट्ट होती. पण अखेर चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी त्याची अवस्था झाली. त्यात अडकलेल्या नवतरुणावर आल्मेडाने जवळून गोळी झाडली. तेव्हा मरेंगे लेकिन छोडेंगे नाही असे ओरडत हातातला ध्वज तसेच घट्ट पकडण्याचा प्रयत्न करीत हा वीर रणात कोसळला. पडताना राष्ट्रध्वज त्याच्या अंगाखाली येऊन त्याच्या पवित्र रक्ताचे सिंचन त्यावर झाले. आपल्या अभंग राष्ट्रनिष्ठेचा ठसाच त्याने राष्ट्रध्वजावर उमटविला. गोविंद गणेशच्या रक्ताचा सिंचन झालेला हा ध्वज नंतर पोलिसांच्या नकळत प्रसन्न नाईकने पळवून आणला. प्रतिवर्षी आजच्या दिवशी येथे त्या पवित्र ध्वजाचे पूजन केले जाते. गोळीबाराने गडबड उडालेले पाहून सातपाटीचा धैर्यनिष्ठ युवक काशीनाथ पाटबरे हातातला ध्वज उंच धरून चौकाकडे धावला. पोलिसांच्या दिशेने निधड्या छातीने त्याने सरळ चाल केली आणि तत्क्षणी पोलिसांची गोळी काशीनाथच्या कपाळात घुसली. 27 वर्षाचा हा युवक क्षणात धरातीर्थी पडला. मृत्यूला वीरासारखे सामोरे जाऊन त्याने आलिंगन दिले. पालघरचा सेवादल सैनिक रामप्रसाद तिवारी केवळ 17 वर्षाचा नवविवाहित तरुण. त्याने धोका पत्करून निधड्या छातीने दगडविटांनी प्रतिकार केला आणि तोही धारातीर्थी पडला. रामचंद्र महादेव छुरी यांचे याच ठिकाणी बलिदान झाले. त्यांच्या सर्व कुटुंबाने स्वातंत्र्यासाठी खूप किंमत मोजली आहे. सुकूर गोविंद मोरे हा शिरगावचा तरुण, गरीब, अल्पशिक्षित, सामान्य मजूर, पण परिसरातील जनतेच्या उठावामुळे स्वातंत्र्य प्रेमाचे वारे त्याच्या अंगी संचारले होते. नवविवाहित पत्नी व लहान मूल यांच्या प्रेमपाशापेक्षा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य त्याला थोर वाटले. सर्वस्वावर पाणी सोडून त्याने देशासाठी हौतात्म्य पत्करले. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले. स्वातंत्र्य लढ्यात पालघर तालुक्यातील अनेक नेत्यांनी आणि तरुणांनी तुरुंगवास भोगला आहे. धन्य ते स्वातंत्र्य सैनिक. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1950 साली या चौकात हा हुतात्मा स्तंभ उभा राहिला. आज 14 ऑगस्ट प्रतिवर्षी आपण या पवित्र ठिकाणी या स्वातंत्र्य समरात वीरगती प्राप्त झालेल्या पालघरमधील हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी येतो.
भारतीय स्वातंत्र्य लढा प्रदीर्घ काळ चाललेल्या दैदिप्यमान आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेकांच्या हौतात्म्याचा तसेच निशस्त्र सत्याग्रही पुढे पाशवी शक्ती ही हतबल होते याचा जगाला संदेश देणारी ही यशोगाथा आहे. आज आपण या ठिकाणी हुतात्मा झालेल्या 5 वीरांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्याची गाथा थोडक्यात सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. हा समग्र इतिहासच समजून घेणे आवश्यक आहे. नव्या पिढीतील सर्वांना माहीत असावा म्हणून हा अल्पसा प्रयत्न. सर्व हुतात्म्यांना पुनश्च वंदन. जय हिंद. हुतात्मा दिन मध्ये घोषणा होत नाही प्लीज. किशोर खाली साइड खाली किशोर हो काढतो याला तिकडे लाव मागे लाव ना मागे लाव लावत जा लावत जा. ना आहेत इथे आहेत आणलेले दाखवले ना.